बरपाटमान सरळ हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत, दीर्घ श्वास भरून कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सुरुवातीपासून ओम श्री परमात्मने नमः। अथ तृतीयोऽध्यायः। अर्जुन उवाच जायसि चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्। श्रीभगवानुवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनां न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते न च सन्न्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति न हि कश्चित् क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत् कार्यते ह्यवशः कर्म सर्वप्रकृतिजैर्गुणैः कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इन्द्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते। यस्तु इन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन कर्मेन्द्रियैः कर्मयोगम् असक्तः स विशिष्यते। नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येद कर्मणः यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्गः समाचर। स यज्ञः प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्यध्वम् एष वस्तुष्टकामधुक् देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ। इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविता तैर्दत्तान् प्रदायैभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः यज्ञशिष्टासि न सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात् अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः यज्ञाद् पर्जन्यो यज्ञः कर्म समुद्भवः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम् तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम् एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयति हयः अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते नैव तस्य कृतेनार्थो न कृतेनेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः कर्मणैव संसिद्धिः आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः
उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शंकरस्य च कर्ता स्याम् उपहन्यामि महाप्रजा सक्तः कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस तथा सक्तश्चिकीर्षु लोक संग्रहम् 26वा श्लोक न बुद्धिभेदं जनयेद अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरण न म्हणजे निषेध न बुद्धिभेदम बुद्धीमध्ये भेद बुद्धीचा भेद जनयेत उत्पन्न करायला पाहिजे बुद्धीचा भेद उत्पन्न नाही करायला पाहिजे कुणाच्या बुद्धीचा भेद उत्पन्न नाही करायला पाहिजे जे अज्ञानी आहे जे कर्म संगीनाम आहे कर्म संगीनाम म्हणजे कर्म मध्ये आसक्त आहेत कर्मफलामध्ये आसक्त आहेत त्यांना कर्म संगीनाम म्हणलंय त्यांना अज्ञानी म्हणलंय ते अज्ञानी आहेत त्यांना ज्ञान नाही नॉलेज नाही ते कर्म मध्ये आसक्त होऊन कर्म करू राहिले विषयामध्ये आसक्त होऊन कर्म करू राहिले त्यांना पृथक पृथक वेगळं वेगळं आत्मा असा आहे शरीर असं आहे इंद्रिय अशी आहेत विषय असे आहेत हे त्याला नाही कळत त्यामुळे तो अज्ञानी आहे तर अज्ञानींच्या बुद्धीमध्ये भेद नाही करायला पाहिजे कोणी भेद नाही करायला पाहिजे जो श्रेष्ठ आहे जो ज्ञानी आहे त्यांनी जोषयेत सर्व कर्माणी विद्वान युक्त समाचरण जोषयेत प्रयत्नपूर्वक आसक्ती रहित होऊन सर्व कर्मांनी सर्व कर्मांना आसक्ती रहित होऊन विद्वान युक्त समाहित चित्त होऊन जसं दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं होतं स्थितप्रज्ञ युक्त म्हणजे स्थितप्रज्ञ एकाग्र बुद्धीने समाहित चित्ताने विद्वान युक्त समाचरण सम्यक आचरण करायला पाहिजे सर्व कर्मांना प्रयत्नपूर्वक आसक्ती रहित होऊन समाहित चित्त होऊन आचरण करायला पाहिजे तर इथं बुद्धिभेदम हा एक समस्त पद आहे सामासिक पद आपण म्हणतो त्याला तर बुद्धीचा भेद असं विग्रह होतो याचा आणि इथं जनयेत आणि अज्ञानाम हे जुडलंय शब्द जुडले जनयेत मध्ये जन धातू आहे प्रजनन करण्यासाठी उत्पन्न करण्यासाठी जनयेत मध्ये द हलंत होता द सोबत अज्ञानाम जुडले ठीक कर्मसंगीनाम कर्म मध्ये आसक्त असा विग्रह आहे कर्मसंगीनाम हा एक समस्त पद आहे कर्म मध्ये आसक्त असा विग्रह आहे जोषयेत सर्व कर्माणी शब्द जुडलेत सर्व कर्माणी सगळे कर्म विद्वान युक्त शब्द जोडलेत विद्वान युक्त समाचरण सम उपसर्ग पूर्वक आचरण आ उपसर्ग पूर्वक चर धातू आहे चरचे दोन अर्थ होते एक चर घास चरणे आणि एक चलणे तर इथं आचरण करणे असा अर्थ सम उपसर्ग पूर्वक आ उपसर्ग पूर्वक चर धातू आली तर आचरण करण्या अर्थ मध्ये आलेली ठीक आहे पहिला पाद आहे न बुद्धी भेदम जनयेत पर्यंत पहिला पाद दुसरा आहे अज्ञानाम कर्म संगीनाम तिसरा आहे जोषयेत सर्व कर्माणी चौथा आहे विद्वान युक्त समाचरण सगळे शब्द स्फटिक आहेत स्पष्ट आहे ठीक तर उच्चारण घेऊयात न बुद्धी भेदम जनयेत न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानाम कर्म संगीनाम अज्ञानां कर्मसंगिनां जोषयेत सर्व कर्माणि जोषयेत् सर्वकर्माणि विद्वान युक्त समाचरण विद्वान् युक्तः समाचरन् सगळे सोबत न बुद्धी भेदम जनयेत अज्ञानाम कर्म संगीनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण न बुद्धि भेदम जनयेत अज्ञानाम कर्म संगीनाम जोषयेत सर्व कर्माणि विद्वान युक्त समाचरण 27वां श्लोक प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः
अहंकार विमूढात्मा कर्ता हमिति मन्यते. प्रकृते हे, प्रकृती म्हणजे सत्व रजस तमसाम साम्य अवस्था प्रकृती. सत्व रजस आणि तमसची सम अवस्था ही प्रकृती आहे. न सत्व जास्त आहे, न रज जास्त आहे, न तमस जास्त आहे. हे सगळे गुण आहेत, प्रकृतीचे गुण आहेत. हे तिन्ही बॅलन्स मध्ये जेव्हा असतात तेव्हा आपली मूल प्रकृती असते. तिथून आपलं सगळं शरीर उत्पन्न झालं. हे विशाल सरांनी चांगलं एक्सप्लेन केलं होतं. हे परत एकदा रिपीट होईल. तर प्रकृती हे क्रियमाणाने, क्रियमाणाने म्हणजे कर्मांना आध्यात्मिकरित्या आणि लौकिकरित्या जे कर्म आहे त्यांना करणे, ते त्यांच्या त्यांच्या गुणांमध्ये वर्तणार आहेत. त्यांच्या त्यांच्या गुणांद्वारे प्रकृतीपासून जे गुण, प्रकृतीमध्ये जे गुण आहे सत्व रजस तमस, त्या त्या गुणांपासून जे 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 तत्व उत्पन्न झाले आहेत, पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय ते सगळे, ते गुणांद्वारेही कर्म चालत आहेत. त्याच्यामध्ये आत्माचा काही रोल नाही असं सांगू राहील. की गुणांद्वारे, गुणही तृतीय विभक्ती आहे. गुणांद्वारे क्रियमाणाने कर्माने जे कर्म केले पाहिजेत, भौतिक कर्म आणि शास्त्रीय कर्म जे केले पाहिजेत, ते प्रकृतीचे वशीभूत होऊन चालू आहेत, आपोआप चालू आहेत, एक नियमाने चालू आहे. पण अहंकार विमूढात्मा, अहंकार युक्त जो आत्मा आहे, त्यांनी अहंकार त्या प्रकृती सोबत जोडून ठेवलाय. तो स्वतःला करता अहम, मी करता आहे असं, इति, इति म्हणजे असं, मी करता आहे असं स्वतःला मानतो, मन्यते, स्वतःला मानतो. ठीक. तर पहिल्या दोन पादांमध्ये एकही संधी नाही. ठीक आहे. आणि इथं एक सामासिक पद आहे, अहंकार विमूढ आत्मा. ठीक आहे. अहंकार पासून विमूढ असलेला, अहंकार मध्ये मोहित असलेला आत्मा असा विग्रह आहे. कर्ता अहम इति हे तीन शब्द आहेत. कर्ता अहम, कर्ता आणि अहम मध्ये संधी झाली आणि अहम आणि इति जुडला. अहम हलंत होता, म हलंत होता, अर्धा होता, तर म सोबत इति शब्द जोडला. मन्यते, मन्यते मध्ये मन धातू आहे. मन जाने, ठीक आहे, अशी की जान करणे, जाणून घेणे, असं मानणे असं. तर पहिला पाद आहे प्रकृते हे क्रियमाणानी. दुसरा पाद आहे गुणैहि कर्माणि सर्वशः. तिसरा पाद आहे अहंकार विमूढात्मा. चौथा पाद आहे कर्ता हम इति मन्यते. ठीक. उच्चारण घेऊयात. प्रकृते क्रियमाणानि, प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, गुणैः कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा, अहंकार विमूढात्मा कर्ता हम इति मन्यते. कर्ताहमिति मन्यते. सगळे सोबत. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्ता हम इति मन्यते. प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः, अहंकार विमूढात्मा कर्ता हम इति मन्यते. 28वां श्लोक. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. तत्ववित्त तू, हे महाबाहू, तू तत्ववित्त होऊन जा. ठीक आहे. तत्ववित्त कसा होणार? गुण आणि कर्मांच्या विभागाला स्पष्ट स्पष्ट बघून घे. तर गुण आहेत, एक गुणाचा विभाग आहे आणि एक कर्माचा विभाग आहे. तर गुण आहेत पंच ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय अहंकार, हे
आणि त्यांचा जो कर्म आहे पंच ज्ञानेंद्रियाचा, मनाचा, बुद्धीचा, अहंकारचा जो कर्म आहे तो कर्मचा विभाग आहे. गुण आणि कर्मांना स्पष्ट स्पष्ट बघणारा तत्वविद, असा तत्वविद होऊन जा हे महाबाहो. श्री अर्जुनाला सांगते, हे महाबाहो तू असं गुण आणि कर्माला स्पष्ट बघून तत्वविद होऊन जा. त्या तत्वांचं व्यवस्थितपणे ज्ञान करून घे. इथं वेद धातू आहे, वेद ज्ञाने. तत्ववेद मध्ये वेद धातू आहे. वेद ज्ञान, ज्ञान अर्थ मध्ये धातू आहे, जाणणे अर्थ मध्ये. कारण की गुणा गुणेशु वर्तनते, जसं आधी सांगितलं होतं आदल्या श्लोक मध्ये की प्रकृतीद्वारा जे गुण आहेत ते त्यांच्या कर्मांना निर्धारित करून टाकलेले आहेत आणि ते त्यांच्या कर्मामध्ये वर्तणार आहेत. तर गुणा गुणेशु वर्तनते, गुण जे आहेत ते गुणांमध्ये वर्तणार आहेत. त्यामुळं इतिमत्वान सज्जते, असं मानून जो विद्वान आहे, जो तत्वविद आहे, ज्याला सगळं स्पष्ट दिसत आहे, आत्मा, अहंकार, बुद्धी, पंच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, शरीर, हा सगळं स्पष्ट दिसत आहे, तो ह्यामध्ये लिप्त होत नाही, तो आसक्त होत नाही. कर्मांमध्ये, कर्मांच्या विषयांमध्ये, इच्छांमध्ये आसक्त होत नाही. हेच सांगितलं की गुणा गुणेशु वर्तनते, गुण त्यांच्या गुणांमध्ये वर्तणार आहेत असं समजून तत्वविद आसक्ती रहित होऊन कर्म करतो. ठीक आहे. तर तत्वविद आणि तू असे दोन शब्द आहेत, फक्त तू जुडलाय. तत्वविद तू, महाबाहो, महाबाहो हा संबोधन आहे. गुण कर्म विभागयो, गुण विभाग आणि कर्म विभाग हे द्विवचन मध्ये आहे. ठीक आहे. गुण विभाग आणि कर्म विभाग ला समजून घे. गुणा गुणेशु वर्तनते, गुणा हा विसर्ग होता, पण ग पुढे असताना विसर्गला लोप झाला, सायलेंट झाला, विसर्ग सायलेंट झाला. तर गुणा गुणेशु वर्तनते, ते वर्तनते शब्द होता पण इकार पुढे असताना एकार गायब झाला. ठीक आहे. व्याकरणचे भरपूर सूत्र आहेत ज्यामध्ये असं असं होत. तर इकार पुढे असताना ए गायब झाला, वर्तंत. त्यामुळे उच्चारण करताना गुणा गुणेशु वर्तंत असं म्हणायचं. इतिमत्वान सज्जते, मत्वा, मत्वामध्ये परत मन धातू आहे, मन ज्ञाने, असं मानून, असं ज्ञान होऊन, ऐसा ज्ञान कर, ऐसा मान कर. न सज्जते, सज्जते मध्ये संग धातू आहे, संज धातू आहे, संज आसक्ती, असं आसक्ती नाही करत. जो विद्वान आहे तो आसक्ती नाही करत. न सज्जते. ठीक आहे. तर पहिला पाद आहे तत्ववित्तू महाबाहो, दुसरा आहे गुणकर्म विभागयोः, तिसरा आहे गुणा गुणेशु वर्तन्त, चौथा आहे इतिमत्वान सज्जते. ठीक. उच्चारण घेऊया. तत्ववित्तू महाबाहो, तत्ववित्तु महाबाहो, गुणकर्म विभागयोः, गुणकर्म विभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त, गुणागुणेषु वर्तन्त, इति मत्वा न सज्जते. इति मत्वा न सज्जते. सगळे सोबत. तत्ववित्तो महाबाहो, गुणकर्म विभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त, इति मत्वा न सज्जते. तत्ववित्तो महाबाहो, गुणकर्म विभागयोः, गुणागुणेषु वर्तन्त, इति मत्वा न सज्जते. हे असं कशामुळे होतंय? कारण की व्याकरण शास्त्रामध्ये 13 प्रकारचे, मतलब 13 प्रकारचे विभाग आहेत. तर त्या प्रत्येक विभागामध्ये एकच सूत्र आहे, तो 13 वेळेस रिपीट होतंय, 13 टाइम्स रिपीट होतंय एकच सूत्र, छंदसी बहुलम. आणि छंदसी बहुलम म्हणल्यानंतर त्या प्रकरणमध्ये जेवढे सूत्र आहेत ते सगळे ऑप्शन्स मध्ये येऊन जातात. आणि छंद म्हणल्यानंतर हे छंद आहे. तर इथं मी जसं पहिल्या वेळेस उच्चारण करताना वर्तन ते म्हणलो, तर उच्चारण करताना वर्तन ते पण म्हणू शकतो, वर्तन त पण म्हणू शकतो. जे एकदम कट्टर असेल तो म्हणणार की नाही नाही, जसं दिलंय तसंच उच्चारण करायचं. पण ज्याने शास्त्र व्यवस्थित वाचले तो म्हणणार की नाही नाही, ऑप्शनल आहे, ऑप्शनल उच्चारण करू शकतो आपण, त्याच्यात काही त्रुटी नाहीये. फक्त जर एकार आहे तर त्याला दीर्घ म्हणायला पाहिजे, 2 सेकंदापर्यंत उच्चारण झालं पाहिजे असं.
मी सांगितलं ना, क्रिया तशी आहे पण सूत्र लागून एका अर्थ लोप झाला, याचा अर्थ क्रिया बदलली नाही, म्हणजे क्रियाचा जो फॉर्म होता तो बदलला नाही, पण संहितामध्ये असं आहे आणि संहितामध्ये जेव्हा सूत्र लागतात तेव्हा ते सूत्र अप्लाय करावं लागतं व्याकरण. हा, तर ते छंदसी बहुलम विकल्प मध्ये भरपूर संधी असतात, त्यामुळे तोडून म्हणलं किंवा तसंच म्हणलं तर चालतं. आणि आपण काय कोणती कॉम्पिटिशन मध्ये नाही का, जे कॉम्पिटिशन मध्ये जाणार हा नाही चांगलं आहे. तसं करत आता मी सुद्धा इथं अंडरलाईन करून ठेवतो इथे. तर आपला आहे 26वा श्लोक, न बुद्धिभेदम जनयेत. काल जसा तुमचा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर लगेच, की जर आपण एकदम चांगल्या इंटेन्शनने काम करतोय पण समोरच्या व्यक्तीचा इंटेन्शन त्याला असं वाटतंय की हा चुकीचा आहे, त्याच्या लॉजिकच्या हिशोबाने त्याच्या नॉलेजच्या हिशोबाने त्याला असं वाटतंय की चुकीचं आहे. इथं सगळा हिशोब जो आहे तो लॉजिकचा जो हिशोब आहे, जो इंटेन्शनचा जो हिशोब आहे तो सगळा नॉलेज बेस्ड आहे, एक्सपिरियन्स बेस्ड आहे. ज्याचं जसं ज्ञान असणार, ज्याचा जसा अनुभव असणार तो तसा तर्क लावणार, आणि जो जसा तर्क लावणार त्याच्यासाठी तसे इंटेन्शन क्रिएट होणार. आता एखादा जसं टेररिस्ट आहे, तर टेररिस्टचं इंटेन्शन काय आहे? इंटेन्शन तर त्याचं चांगलंच आहे, मग त्याला म्हणजे सुखच पाहिजे, तो त्याच्यामध्ये गुंततोय कर्मबंधन मध्ये, त्याला चांगलं खाणं पाहिजे, चांगल्या बायका पाहिजे, चांगलं पिण्यासाठी पाहिजे, अमृत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो जन्नतसाठी किंवा स्वर्गसाठी तो दुसऱ्या लोकांना मारतोय. त्याचं इंटेन्शन काय आहे? स्वतःचं सुखच इंटेन्शन आहे. आपलं इंटेन्शन काय आहे? आनंदच इंटेन्शन आहे. आपलं इंटेन्शन काय आहे? सुखच इंटेन्शन आहे. तर सगळ्यांचं इंटेन्शन चांगलं आहे, पण त्यांच्या नॉलेजच्या हिशोबाने, त्यांच्या एक्सपिरियन्सच्या हिशोबाने, त्यांच्या नॉलेजच्या हिशोबाने, त्यांच्या ज्ञानच्या हिशोबाने. तर इथं काय सांगितलं की अशा व्यक्तीच्या बुद्धीमध्ये आपण डिफरेन्शिएट नाही केलं पाहिजे, त्यांना कन्फ्यूज नाही केलं पाहिजे, त्यांना त्यांच्या पद्धतीने सांगावं लागतं, त्या लोकांना त्यांच्या पद्धतीने सांगावं लागतं. जसं एखादा टेररिस्ट आहे, तो म्हणतोय की मला हे 100 लोकांना, मी दुसऱ्या जातीचे दुसऱ्या धर्मचे 100 लोकांना मी मारलं, तर मी त्यांना मारल्यानंतर मला स्वर्ग प्राप्त होणार, आणि मी जरी मेलो तरी मी स्वर्ग प्राप्त होणार. मग त्या व्यक्तीला असं समजून द्यावं लागतं, असं ज्ञान देऊन आपल्याला सांगावं लागतं की तू जर गेला तर भोगण्यासाठी तुझं शरीर कुठे आहे? तुझं तर शरीरचं नाश झालंय, मग आत्मा कशी भोगणार? आत्मा तर भोगत नाही, आत्मा कशी भोगणार? मग अशा प्रकारे त्याला काहीतरी लॉजिक देऊन, त्याचं नॉलेज थोडंसं पुश करून, त्याचं एक्सपिरियन्स थोडंसं पुश करून आपण त्याला तिथं कन्व्हिन्स करू शकतो. पण त्याला जेवढं आपण रिपेल करणार की नाही नाही तू असं नाही तसं कर, असं नाही तसं कर, तो तेवढं उलट जाणार. कोणताही व्यक्ती असो, मला एकदा तर्क करताना जर समजलं की समोरचा व्यक्ती त्या नॉलेज मध्ये उतरलाच नाहीये, त्या एक्सपिरियन्स मध्ये उतरलाच नाहीये, तर मी कितीही प्रयत्न केला तरी त्या समोरच्या व्यक्तीला समजणार का? त्याला काही समजणार नाही. त्याच्यामुळे सांगितलं की विद्वान व्यक्तीनी काय केलं पाहिजे? विद्वान व्यक्तीनी त्याच्या दुसऱ्या व्यक्तींच्या बुद्धीमध्ये फरक किंवा डिफरेन्शिएट किंवा बुद्धीला बदलायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. तो जसा सक्त होऊन काम करतोय, तो जसा आसक्तीमध्ये काम करतोय, तो जसा कर्मबंधन मध्ये इंद्रिय सुखसाठी काम करतोय, तसंच तू अनासक्त होऊन त्याला मार्ग दाखव. तू अनासक्त होऊन त्याला मार्ग दाखव. मार्ग दाखव म्हणजे त्याला नॉलेज दे, त्याला एक्सपिरियन्स दे. तर जो याचा प्रकरण होता, कसाबचा प्रकरण होता, त्यामध्ये मारल्यानंतर ज्यावेळेस त्याला कोठडीमध्ये टाकलं होतं, तेव्हा त्या इन्स्पेक्टरनी, पोलीसवाल्यांनी
जाऊन दाखवलं, हे बघ हे तुझे सगळे तुझ्यासोबत जे टेररिस्ट होते, तू म्हणतो ना जन्नत भेटलं यांना, यांचं खूप चांगलं काहीतरी भेटणार आणि यांना अमृत भेटणार असं तसं, हे बघ यांचे शरीर सडताय तिथं, असं त्याला दाखवून जाणीव करून दिली. आणि तेव्हा त्याला जाणीव झाली की मी चुकीचं काम केलं. तेव्हा तो रडायला लागला आणि त्याला जाणीव झाली की त्यांनी चुकीचं केलं. तर अशा प्रकारे त्यांना मार्ग दाखवावा लागतो. त्यांना त्यावेळेस आपण नाही सांगू शकत, जवळ त्यांना ज्ञान नाही होणार, जवळ त्यांना अनुभव नाही होणार की मी तर सगळ्यांना मारलं, आता माझं काय, आता तर मला तर जन्नत भेटतच नाही, मला तर किती ताप होतो, तर किती त्रास होतोय, आणि त्यांनी तर मला बेवकूफ बनवलं किंवा त्यांनी मला येड्यात काढलं. तर असं त्यांचं नॉलेज बदलून एक्सपिरियन्सच्या थ्रू त्यांना ज्ञान देऊन त्यांचं तिथं उद्धार केला पाहिजे. आपण अनासक्त होऊन त्यांना सगळ्या गोष्टीचा मार्ग दाखवला पाहिजे. आपण त्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही, त्यांची बुद्धीमध्ये बदल करू शकत नाही. आणि जे लोक असं समजतात, पुढं सांगितलं की जे लोक असं समजतात की मी करतोय, अनासक्त होऊन का काम करायचं, की जे लोक असं समजतात की मी केलं, माझं आहे, आसक्त होऊन की ही जी कर्म करतोय ही मी करतोय, हे जे पण मी आता बोलतोय, मी तुम्हाला भगवद्गीता शिकवतोय, मी इथं बसून तुम्हाला सगळं पाठ करवतोय, तर अहंकार विमूढ आत्मा, अहंकार मध्ये स्थित झालेली आत्मा असं म्हणणार की मी तुम्हाला सांगतोय किंवा मी तुम्हाला ज्ञान देतोय किंवा मी तुम्हाला बदलतोय. हे ज्ञान माझं आहे का? नाही. हे पुस्तक माझं आहे का? नाही. हे शरीर माझं आहे का? जर ह्या आता पुढं आहे याच्यामध्ये की माझं हे शरीर का नाही मानलं पाहिजे, अहंकार मध्ये लिप्त आत्मा असं म्हणतं की हे शरीर मी आहे, हे शरीर मी आहे आणि मी करतोय, मी सांगतोय. पण ज्याला तत्वाचं ज्ञान आहे तो म्हणतो की हे सगळं प्रकृतीमध्ये क्रियामान चालू आहे. आता याच्यासाठी आपण काय करू, थोडस आपले परत एक रिव्हिजन करू, प्रकृतीपासून आत्मापासून कसं एक एक गोष्ट निर्माण झाली. ठीक आहे. तर एक इंडिव्हिज्युअल आत्मा, तुमची आत्मा किंवा माझी आत्मा किंवा कोणाचीही आत्मा, एक इंडिव्हिज्युअल आत्मा आपण घेऊ त्याच्यामध्ये, आणि ती आत्मा अधिशुद्ध आहे. शुद्ध म्हणजे सच्चित आनंद स्वरूप आहे, शुद्ध आत्मा आहे. ती जशी प्रकृती सोबत लिंक करते, जशी ती प्रकृती सोबत लिंक करते, तसं पहिलं जो एलिमेंट आहे तो आकाश तत्वामध्ये पहिलं एलिमेंट आहे बुद्धी. ठीक आहे. त्या प्रकृतीमध्ये जसं आत्माचं कनेक्शन होतो तसं तसं त्या प्रकृतीमध्ये विकार उत्पन्न होतो आणि बुद्धी त्याच्यासोबत आत्मासोबत अटॅच होते. आता आत्माला वाटतंय की ही बुद्धी माझी आहे किंवा ही बुद्धी मी आहे. जसं आत्माला असं फिलिंग आलं की ही बुद्धी मी आहे किंवा हे आत्मा, हे जे बुद्धीचे कार्य आहेत हे माझे आहेत, हे मी करतोय, तसं ती बुद्धी अहंकार मध्ये विकार उत्पन्न होते. ती बुद्धी अहंकार वशीभूत होऊन जाते आणि मग अहंकारच्या वशीभूत होऊन ती एक एक तत्वाला अनुभव, एक एक तत्वाला माझं माझं मी 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 करून त्याचं पूर्ण शरीर निर्माण होतं. एक एक प्रकार, एक एक वेगळ्या वेगळ्या प्रकारचे शरीर निर्माण होतं. अहंकारामुळेच वेगळे वेगळे सगळे शरीर निर्माण झाले, सगळे जाती निर्माण झाले, सगळे जीव निर्माण झाले अहंकारामुळं. की अहंकारामुळं आपल्याला असं वाटलं की माझ्यासाठी पाणी चांगलं आहे, माझ्यासाठी हवा चांगली आहे, माझ्यासाठी अग्नी चांगली आहे, माझ्यासाठी पृथ्वी चांगली आहे, आणि त्या प्रकारचं मग आपण तिथं शरीर निर्माण केलं. तर बुद्धी आणि अहंकार याला दोन्हीला सेपरेट सेपरेट समजणारा आत्मा काय होणार, अलिप्त होऊन जाणार, अनासक्त होऊन जाणार, त्याला जोडणार नाही स्वतःसोबत. आणि मग हे सगळं जे क्रियामान चालू आहे, जे ऍक्टिव्हिटीज चालू आहेत, ते कशामध्ये चालू आहे, प्रकृतीमध्ये चालू आहे. हे सगळी ऍक्टिव्हिटी कशामध्ये चालू आहे, प्रकृतीमध्ये चालू आहे. हे आत्मा
अलिप्त आहे. आत्मा त्याच्यामध्ये गुंतला नाहीये, रमला नाहीये. याला थोडंसं समजणं, जवळ तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव नाही होणार की आत्मा काय आहे आणि बुद्धी काय आहे, तर ती गोष्ट तुम्हाला क्लिकच होणार नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक सामान्य म्हणजे स्थूल उदाहरण देतो की तुम्हाला समजेल असं उदाहरण. ठीक आहे. तर एक वायू आहे, शुद्ध वायू. वायूमध्ये काहीच नाही, फक्त वायू, वाहती वायू. ती जी वायू आहे ती वाहणार कोणत्या डायरेक्शन मध्ये? ठीक आहे. ते डायरेक्शन म्हणजे बुद्धी. ठीक आहे. ती वायू उजवीकडे जाणार का डावीकडे जाणार? आणि हे उजवीकडे जाणं डावीकडे जाणं हे का उत्पन्न झालं? का म्हणून की तिथं आकाश आहे. आणि आकाश काय आहे? प्रकृती आहे. तर प्रकृती असल्यामुळं बुद्धी सोबत अटॅच होती आत्मा. जर प्रकृती नसली तर, आकाश तत्व नसलं तर आत्मा सर्वत्र आहे, अचल आहे, ती हलणारच नाही. ते तर परमात्मा आहे. परमात्मा मधून ज्यावेळेस दोन वेगळे वेगळे डायमेन्शन निघाले आणि एक सिंगल इंडिव्हिज्युअल आत्मा निघाली, तर इंडिव्हिज्युअल आत्मा निघाल्याबरोबर आता काय झालं? इंडिव्हिज्युअल आत्मा आहे आणि स्पेस आहे. तर ही समजा वायू, शुद्ध वायू समजा, आणि हा स्पेस त्याला मूव्ह करण्यासाठी. आता ती मूव्ह करणार, तर मूव्ह करताना कोणत्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करणार? हा जो तत्व आहे तो बुद्धी आहे. तर बुद्धीचं काय काम आहे? डायरेक्शन देणं. बुद्धीचं काम आहे की कोणत्या डायरेक्शन मध्ये मला जायचंय, हे पहिला तत्व. मूव्ह करताना पहिलीच गोष्ट काय होणार की मूव्ह करताना डायरेक्शन डिसाईड करावं लागेल, आणि ते तत्व आहे बुद्धी. ठीक आहे. तर एक हा तत्व आला. मूव्ह करताना त्याच्या समक्ष वेगळ्या वेगळ्या गोष्टी येत आहेत. धूळ येते, माती, प्लास्टिकचे बॉटल, एक खडा, प्लास्टिकचा पेपर, रॅपर, वेगळ्या वेगळ्या गोष्टी येतात, चप्पल, बुट, असं समजा येत आहेत. आणि हे वायू जे आहे, आत्मा, हे डायरेक्शन घेऊन ज्यावेळेस त्या बुटाकडे गेली, ते काय म्हणले? ही बूट मी आहे. त्यांनी ज्ञान केला त्या बुटाचा, आणि अज्ञानतामुळे मी काय आहे हे नाही माहित असल्यामुळं त्या बुटाला काय म्हणलं की ही मी आहे. अरे अरे ही मी आहे. मग बुटाला काय केलं? समाहित केलं. मग वायूमध्ये डायरेक्शन सोबत बूट समाहित झालं. मग असंच फिरता फिरता प्लास्टिकचा रॅपर समाहित झाला. असंच फिरता फिरता एक पिशवी प्लास्टिकची समाहित झाली. असंच फिरता फिरता पाणी समाहित झालं. असंच फिरता फिरता धूळ, माती, दगड समाहित झाले. ठीक आहे. आणि असं फिरता फिरता एक त्या वायूचं शरीर निर्माण झालं. ठीक. आता जी पण क्रिया होतीये, जी पण क्रिया होतीये, ती क्रिया कुठं होतीये? जे पण त्याच्या वायूच्या शरीरामध्ये क्रिया होतीये, ती क्रिया काय होणार? एकतर रॅपर प्लास्टिक सोबत जुडणार, प्लास्टिक बुटासोबत जुडणार, बूट धुळी सोबत जुडणार, माती सोबत जुडणार, माती दगडासोबत जुडणार, आणि असं जुडून 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 काही ना काही ते त्यांचा कार्यक्रम चालत राहणार. ठीक आहे. अशा प्रकारचं त्याच्यामध्ये क्रिया कशामध्ये होती? सगळी क्रिया ही त्या बुटामध्ये, त्या मातीमध्ये, त्या रॅपर मध्ये, त्या प्लास्टिक मध्ये ही सगळी क्रिया होती. आणि वायू काय समजतोय की हे क्रिया मी करतोय. पण हे क्रिया वायू करतोय का? नाही. ही क्रिया कुठून होतीये? बुद्धीद्वारे, अहंकाराद्वारे होती. आणि अहंकाराद्वारे त्या सगळ्या गोष्टींना मी माझं समजलं, त्याच्यामुळे मी म्हणतोय की मी करतोय. जो तत्ववित्तू आहे, ज्याला अशा तत्वांचं नॉलेज आहे, तो काय म्हणणार की हे सगळे सेपरेट आहे, हे यांच्यामध्ये वर्तन करतायत. मी वायू शुद्ध आहे, मी वायू अलिप्त आहे. ती वायू शुद्धच आहे ना. ती वायू आत्ता पण शुद्धच आहे. त्या वायूचं काम काय? काहीच काम नाहीये. फक्त त्या वायूने काय केलंय? सगळ्या गोष्टींना धरून ठेवलंय.
तसंच आत्माने बुद्धीला धरून ठेवलंय, अहंकाराला धरून ठेवलंय, मनला धरून ठेवलंय, इंद्रियांना धरून ठेवलंय, तन्मात्रांना धरून ठेवलंय, शरीराला धरून ठेवलंय. कंटिन्यू शरीरामध्ये एक एक सेल बदलतोय, रोज मरतोय, रोज जिवंत होतोय. तर धरून कोणी ठेवलंय? आत्माने धरून ठेवलंय. आता मी वायूचा उदाहरण दिला, पण आत्माच्या बाबतीत आता कनेक्ट करतो. ज्यावेळेस आत्मा वायू तत्वासोबत कनेक्ट होती, त्यावेळेस एक फोर्स क्रिएट होतो आणि त्या फोर्सला आपण म्हणतो प्राणिक शक्ती. जे 10 प्रकारचे प्राणांनी सगळ्या शरीराला धरून ठेवलंय. जसं वायूनी सगळ्या गोष्टींना धरून ठेवलंय तिथं वायूच्या शरीरामध्ये, तसं आपल्या शरीरामध्ये पण वायूनी धरून ठेवलंय आणि ती प्राणशक्ती आहे. ती कशासोबत जुडलेली आहे? ती प्राणशक्ती कशी निर्माण झाली? ज्यावेळेस वायू आत्मासोबत कनेक्ट झाला तर एक फोर्स क्रिएट झाला आणि त्या फोर्सनी ती प्राणशक्ती निर्माण झाली. तर एक एक तत्व त्या प्राणशक्तीने आत्माच्या ताकदीच्या स्वभावाने धरून ठेवलंय. आणि हे तत्व का म्हणलंय की सांख्याचा उल्लेख केला आपण. कर्मयोग ज्ञान योग समजतोय तर सांख्याचा उल्लेख केला. सांख्यामध्ये 25 तत्व आहेत. 25 मध्ये सगळ्यात शेवटी पुरुष सांगितलंय, पण आधी आपण पुरुषला घेऊ, म्हणजे आत्मा एक तत्व झालं. प्रकृती साम्यावस्था, बुद्धी, अहंकार, मन किती झाले? हे 4 आणि हे 1, 5. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय किती झाले? 15. पंचमहाभूत 20 आणि पंचतन्मात्रा 25. असे 25 तत्वाचं ज्या विद्वानला नॉलेज आहे, जो विद्वान ह्या 25 तत्वांना बायफर्केट करतो, जो वायू, शुद्ध वायू बुटाला वेगळं करतीये, धुळीला वेगळं समजतीये, पाणीला वेगळं समजतीये, दगडाला वेगळं समजतीये, रॅपरला, प्लास्टिकच्या पिशवीला वेगळं समजते, तो तत्ववित्तू आहे. तो विद्वान असं समजतो की इति मत्वा न सज्जते, याच्यामध्ये मी गुतत नाही. हे गुणागुणेषु वर्तन्ते, गुणागुणेषु वर्तन्त. गुण गुणमध्येच वर्तन करतायत, गुण गुणमध्येच अभ्यास करतायत, गुण गुणमध्येच क्रिया करतायत. प्रकृते हे क्रियामानानि गुणहि कर्माणि सर्वशः. गुणच कर्म करतायत. कर्म कशामध्ये होतंय? सगळं कर्म गुणांमध्येच होतंय. आपण काय आहोत? फक्त आहोत. आपण फक्त जोडून ठेवलंय. ते जोड जर तुटला तर मोक्ष. मग योग का करायचा? योग तर जोडणं आहे, तर योग का करायचा? हे सगळं बरोबर जोडलं तर आपण आधी समजू शकतो की आपण कोण आहोत आणि मग एक एकला आपण सोडू शकतो. जर वायूला माहीतच नसलं की हे सगळं असं जुडलेलं आहे, योग काय करणार? जोडणार. योगच्या द्वारे आपल्याला हे समजणार की हे सगळं जोडलंय. एका लाईन मध्ये आल्यानंतर आपल्याला त्याला सोडता येणार, तोडता येणार. जसं एक आपण हे घेतो, हेडफोनचं आहे. हेडफोन आपण असा ठेवलाय, मी ठेवलाय सरळ. 2 दिवसांनी मी येतो आणि तो आपल्या गुंतून पडतो आणि त्याला मग आपण खोलत राहतो, असं तसं करत राहतो आणि त्याला खोलून खोलून मग अजून ते गुंतून जातो. कुठंतरी एक मोठी गाठ लागते किंवा काय. मग आपण काय करतो? त्याला गप एकदम शांत ठेवून त्याला एक एक कुठं कसा अडकलाय ते पाहतो. हे योग आहे की आपण आधी पाहतोय, समजतोय, जाणतोय की हे जुडलं कसं आहे. मग योग काय सांगतंय आपल्याला की हे शरीर कसं जोडलंय, हे मन कसं आहे,
मग ते सगळं एका लाईन मध्ये आल्यानंतर मग आपण त्याच्या वरचा प्लास्टिकचा कव्हर काढू शकतो, त्याच्या आतली वायर काढू शकतो, त्याचा जो पिन आहे ती काढू शकतो, ते जिथून अटॅच होत आहेत ते काढू शकतो. मग सगळं सेपरेट करून आपण त्याला मोक्ष प्राप्त करून देऊ शकतो. ठीक आहे. तर जो असा समजतो, अहंकार मध्ये युक्त होऊन जो असा समजतो की मीच शरीर आहे आणि मीच सांगतोय आणि मीच ज्ञान आहे आणि मीच ज्ञान देतोय आणि मीच सगळं करतोय आणि हे सगळे कर्म मीच करतोय, तो विमूढ आहे, तो मूर्ख आहे. तो याच्यामध्ये गुंतून पडणार, तो याच्यामधून बाहेर निघणार नाही. कर्ता अहमिति मन्यते, मी करतोय असं तो समजतो. आणि जो असा समजतो की हे गुणांमध्येच वर्तन करतायत, तो तत्ववित्तू आहे. तो तत्ववित्तू असून असं समजतो की मी याच्यामध्ये संग करत नाही, माझा याच्यासोबत काहीही संग नाहीये, मी फक्त ह्या गोष्टींना धरून ठेवलंय आणि तेही टेम्पररी बेसिसवर. ठीक आहे. तर असा व्यक्ती काय करणार, ज्याला सगळं नॉलेज आहे, तत्वचं नॉलेज आहे, तो समोरच्या व्यक्तीमध्ये, समोरच्या दुसऱ्या ज्या पुरुषाला नाही नॉलेज, ज्याला नाही लॉजिक लावता येईल, त्या व्यक्तीला तो काय करणार की त्याच्या बुद्धीमध्ये डिफरेन्शिएट नाही करणार. त्याला माहित आहे की हा कुठपर्यंत आहे. तो व्यक्ती ह्या 25 तत्वांमध्ये कोणत्या तत्वापर्यंत त्याला नॉलेज आहे, त्याला फक्त स्पर्श जे सुख आहे त्या सुखामध्येच त्याला नॉलेज आहे. जर तो मदिरा किंवा दारूसाठी काही काम करतोय तर त्याचं सुख, त्याला नॉलेज कुठपर्यंत आहे, मनापर्यंत आहे. तो अजून अहंकारापर्यंत गेला नाहीये, तो अजून बुद्धीपर्यंत गेला नाहीये, त्याचं तिथपर्यंतच नॉलेज आहे. मग त्याला तिथंच कसं मला गोष्टी समजून सांगायच्या, त्याला तिथंच कसं मला सगळं सांगायचंय, हे कोण करू शकतो, फक्त तत्ववित्तूच करू शकतो. तर त्या व्यक्तीसोबत आपण तिथं भांडायचं नाही, त्याच्या इंटेन्शनला समजायचं, त्याच्या नॉलेजला समजायचं, त्याच्यावर थोडंसं आपण कंपॅशन दाखवायचं, त्याच्यावर आपण थोडी दया दाखवायची, त्याच्यावर थोडंसं सांगायचं, त्याला समजून सांगायचं त्याच्या नॉलेजच्या अनुसार, त्याच्या ज्ञानच्या. असे ह्या तिन्ही श्लोकांचं व्याख्यान आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा. आपण हे कसं काय समजून घेणार, त्यांचं नॉलेज कुठपर्यंत आहे. आता लेट से मला बोलायचं समजून सांगायचंय, मला कळतंय की तो तितक्या विचारापर्यंत नाही विचार करू शकत, पण सांगणं पण तरी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की त्यांच्या पद्धतीने कसं काय समजून सांगायचंय, त्याचं कसं अंदाज घ्यायचं की त्यांचं नॉलेज कुठपर्यंत. त्याच्यासाठी तुम्हाला तत्ववित्त व्हावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला तत्ववित्त व्हावं लागेल. जसं एक लहान बाळाने प्रश्न विचारला की गुरुजी तुम्ही हे सगळं नॉलेज देताय, हे सगळं तुम्ही सांगताय, तुम्हाला तर माहिती आहे हे सगळे जाणार आहेत, यांची एक ना एक दिवस मृत्यू होणार आहे, तुम्ही मला रूढ नका मानू, पण हे सगळे एक दिवस मरणारच येतात, मग तुम्ही का नॉलेज देताय. मग गुरुजींनी सांगितलं की तू आज सकाळी जेवण केलं का, तू आज सकाळी नाश्ता केला का. म्हणलं हा केला. मग तू का केला नाश्ता, तू तर एक दिवस जाणारच आहे ना. अशा प्रकारे सांगावं लागतं. हा, तर ते कधी येणार, ज्यावेळेस तुम्ही तत्ववित्तू होणार त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्हाला त्या तत्वांचा अनुभव होणार, तुम्ही तत्वांचं नॉलेज घेणार. तेच सांगितलं ना, तत्ववित्तू महाभाव, गुणकर्म विभाग. जो गुणकर्मला विभाग करू शकतो. आता मी तुम्हाला एवढं थोडंसं सांगितलं, तुम्हाला झालं का अनुभव.
तुम्हाला सगळं समजलं नाही? मग तुम्ही समजू शकता का? माझ्या समोर कोणी आलं तर मी त्याला त्याच्या नॉलेजच्या हिशोबाने सांगू शकतो. ठीक, गुणकर्म विभाग करून मी त्याला त्याच्या नॉलेजच्या हिशोबाने सांगू. मग त्या गुरुनी काय केलं? त्याला तेच सांगितलं की तू सकाळी नाश्ता केला होता ना, तू सकाळी पाणी पिला होता ना, तर तू पाणी पिला त्याने काय झालं? तुझी तहान मिटली. ह्या लोकांची तहान आहे नॉलेज, त्याच्यामुळे मी त्यांना नॉलेज देतोय. ह्या लोकांची तहान आहे सुख, त्याच्यामुळे मी त्यांना सुख देतोय. ह्या लोकांचं तहान आहे, भूक लागल्यावर आपण तडफडतो, तर ह्या लोकांना कंबरदुखीचा त्रास आहे, त्याच्यामुळे मी त्यांना योगा करवतोय. समजलं? मग तो म्हणणार हा, मग तो कन्व्हिन्स होऊन जाणार. मग तो मुलगा एकदम हा, हे तर बरोबर आहे. मग आपण 1000 वर्ष पुढचा विचार नाही करत आहे इथं आपण दर सिच्युएशनचा विचार करतो, प्रत्येक सिच्युएशनचा विचार. असं त्या मुलाला समजून सांगायचं. अजून काय प्रश्न? खरं knowledge तर त्याच्यातच आहे की समाजाच्या knowledge आहे. समोरच्याला तुम्ही किती समजता, त्याचं तत्वज्ञान किती आहे, तो कोणत्या दृष्टीने गोष्टींना पाहतोय, हे तुम्हाला कधी कळणार? ज्यावेळेस तुम्ही सगळ्या दृष्टी पाहिल्या. दर्शनशास्त्र काय करतं? 6 दर्शन येतात. दर्शन म्हणजे दृष्टी, म्हणजे एक समजा हे श्रीकृष्ण आहेत, ठीक आहे, यांचं तुम्ही हा भाग पाहताय आणि मी हा भाग पाहतोय. आपण कितीही भांडलो, तुम्ही हा समोरचा भाग बनवला पेपरवर आणि मी हा पाठीमागचा भाग बनवला. एका व्यक्तीने बाहेरून येऊन सांगितलं की हे श्रीकृष्ण येतं, मी म्हणणार हे श्रीकृष्ण येतं हे पहा, तुम्ही म्हणणार हे श्रीकृष्ण येतं हे पहा. आपण कितीही भांडलो तरी आपण चुकीचं का बरोबर येतं? काहीच नाही. दोघं पण चुकीचे नाही, दोघं पण बरोबर नाही. हे काय आहे? दृष्टी आहे. आता जर मी ह्या बाजूनी पण कृष्णाला पाहिलंय, 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 तर मी बनवलं चित्र, तुम्ही बनवलं, मी काय म्हणणार? हा, अरे बरोबर आहे. मी काय म्हणणार? बरोबर आहे. तुझं पण बरोबर आहे, तुझे म्हणतोय ते बरोबर आहे. हे काय फरक झाला? दृष्टीचा फरक. दृष्टी मोठी कधी होणार? ज्यावेळेस तुम्हाला 25 तत्व समजणार. ते 25 तत्व समजल्याशिवाय दृष्टी मोठी होणार नाही. आणि हे 25 तत्व कसे काम करतात, त्यांचे फंक्शन काय आहेत, एक एक तत्वाचं काय मॅटर आहे, काय फंक्शन आहे, हेच तर, यालाच तर आपण वेदांचा महत्व, शास्त्रांचा महत्व का आहे, की आपल्याला ह्या सगळ्या तत्वांचं नॉलेज भेटतं. त्यामध्ये स्टेप बाय स्टेप अष्टांग योग काय आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, अशाच स्टेप मध्ये काय आहे. आधी धारणा आणि मग ध्यान का नाही? आधी ध्यान आणि मग धारणा का नाहीये? आधी प्राणायाम आणि मग नियम का नाहीये? नियम आधी आणि प्राणायाम नंतर काय? हे सिक्वेन्स, हे तत्व, हे गुण, हे कर्म, हे विभाग, हे सगळं नॉलेज, हे सगळं तुम्हाला तुमच्या दृष्टीला मोठं करण्यासाठी आहे. आणि एकदा तुमची दृष्टी मोठी झाली की तुम्ही असं चित्र बनवा नाही तर तसं चित्र बनवा. मी काय म्हणणार? बरोबर आहे. मी सगळ्या बाजूनी पाहिलं ना श्रीकृष्णाला, मग मी म्हणणार की हे बरोबर आहे. तर तिथं जर टेररिस्ट आहे, एखादा टेररिस्ट माझ्यासोबत जर संवाद करतोय आणि तो माझ्यासोबत जर डिबेट करतोय की मला हे भेटणार, मला ते भेटणार, मग मी त्याच्यासोबत हे सगळे तत्व समोर ठेवणार की डोळे बंद कर. डोळे बंद केल्यानंतर तुला काळ्या कलरचा, पांढऱ्या कलरचा हत्ती दिसतोय का? तो म्हणणार दिसतोय. मग त्याला मी सांगणार हे कुठे आहे हत्ती, सांग. मग तो कन्फ्यूज होणार. मग त्याला अजून असे 4-5 तत्व सांगून हे ते करून मी कन्फ्यूज करणार. कन्फ्यूज केल्यानंतर त्याला मी म्हणणार की हे असं असं आहे, आणि मग तो माझ्या वशीभूत होणार. मी जे सांगणार तेच करणार. काय होतं, जेवढे पण त्याला काय म्हणतो आपण,
की याला ब्रेन वॉश केलं. जेवढे ब्रेन वॉश येतं हे सगळे काय येतं, नॉलेज बेस्ड येतं. नॉलेज बेस्ड ब्रेन वॉश आहे. आधी एका ईश्वरावर त्यांनी बिलीफ क्रिएट केला, मग सांगितलं की हा ईश्वर ह्या सगळ्या गोष्टी मागतोय आणि हा ईश्वर लय ताकदवार आहे. जर असं सांगितलं असतं की ईश्वर मध्ये ताकद नाही, ईश्वर असंच काहीतरी आहे, तर कोणी त्याच्यासाठी काम केलं असतं का? नसतं केलं. पण सांगितलं की ईश्वर असं करू शकतो, ईश्वर तसं करू शकतो, ईश्वर तुम्हाला हे देणार, ईश्वर तुम्हाला ते देणार, मग करून घेतात काम. मग कशाचा खेळ आहे सगळा तत्वचा खेळ आहे की तुम्ही तत्वज्ञान किती देताय समोरच्याला, तुम्ही तत्वाच्या विषयी किती सांगताय. ईश्वर काय तत्व आहे? ईश्वर पण तत्व आहे. पुरुष तत्व जे आहे ते जे याच्यामध्ये सांगितलं ते पुरुष इंडिव्हिज्युअल पण आहे आणि परमात्मा पण आहे. 25 तत्वामधला जो एक तत्व पुरुष आहे तो इंडिव्हिज्युअल पण आहे आणि परमात्मा पण आहे. ठीक, शांतीपाठ घ्यायचा. कंबरपाठ मान सरळ, हातांची मुद्रा, डोळे बंद, मन शांत. दीर्घ श्वास भरून शांतिरंतरिक्षगम शांति, पृथ्वी शांतिरापः शांतिरौषधयः शांति, वनस्पतयः शांतिर्विश्वे देवा शांतिर्ब्रह्म शांति, सर्वं शांति शांतिरेव शांति, सामा शांतिरेधि. शांति शांति शांति.